त्याच्यामध्ये फक्त बूस्ट ऍड करायचो आणि त्याच्यामधून काहीच नव्हतं येत. एक पण एन्क्वायरी येत नव्हती, फक्त लाईक वगैरे यायचं नाही का, असंच विषय होता. ओके ओके. पण ज्यावेळेस तुम्ही करून दिले त्यापासून तर खूप नुसतं एन्क्वायरी म्हणजे असं फक्त रिप्लायच करत बसायचं इतकंच नुसतं नाही का, बिझी होऊन जातो माणूस की ओके किती ओके ओके. कामं. कधी कधी ते ऍड बंद करायची वेळ येते की बाबा आता बंद करून टाका, लय झालं एन्क्वायरी नाही का, असं राईट. पण विषय होतो. माझं नाव किशन बोरकर आहे माझं वैयक्तिक, आणि माझ्या फर्मचं नाव किशन बोरकर फोटोग्राफी आहे. आणि मी पुण्यामधूनच आता सर्व माझे शूट बी सर्व पुण्यामध्ये चालू आहे, ऍड रन माझे. तर सर्व क्लायंट सर्व पुण्यातल्याच आहेत. प्रॉपर फोटोग्राफीमध्ये वेडिंग फोटोग्राफी, प्री वेडिंग, बाकी जेवढे फोटोग्राफीचे रिलेटेड जेवढे काय आहेत तेवढे सर्व सर्व्हिसेस चालू आहेत. स्टार्टिंग पॅकेज आता 25,000पासून ठेवलंय, तर 1-1.5 लाख रुपयापर्यंत आहे. जसं एन्क्वायरी जसे रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने मॅन्युअली पॅकेज ऍडजस्ट करून देतो आम्ही नाही का. तर याच्या अगोदर तुम्ही कशा इन्क्वायरीज म्हणजे कुठनं इन्क्वायरी भेटायची तुम्हाला जास्त करून? त्याच्या अगोदर इंस्टाग्राम वरून फक्त नॉर्मली येत होत आहे, की जे काय फॉलोअर्स वगैरे किंवा जे रेफरन्स मधून येत होतं अगोदर. ओके बाकी मग कुठं मित्राच्या वगैरे ह्याच्यामधून येत होत्या. ओके. आणि मग सध्या जे हम्म. आता आपण तुमचं ॲड सेटअप आपण केलेलं आहे, तर या ॲड हम्म. सेटअप तुम्ही सांगू शकता की म्हणजे की आपण किती इन्क्वायरीज तुम्हाला दिलेल्या आहेत? आता एन्क्वायरी तर भरपूर आल्या, 300 प्लस झाल्यात आय थिंक. ओके आता बघितलं नाही एवढं जास्त, पण 300च्या प्लस आहेत, 300 350 प्लस ओके. झाल्यात आता. आतापर्यंत तुम्ही किती टर्नओव्हर केलं म्हणजे किती इन्क्वायरी यातल्या कन्वर्ट झाल्या किंवा अमाऊंटमध्ये सांगायचं म्हटलं तरी किती रुपयांचा बिझनेस केलेला आहे तुम्ही याच्यामध्ये? आतापर्यंत 3 लाख क्रॉस झालेला आहे. आता सध्या तुम्ही टार्गेट काय ठेवलंय नाही का जेणेकरून आता हा वेडिंग सीझन जसं तुम्हाला माहिती आहे की आता पुढचा जो महिना आहे मार्च एप्रिल हो मे बरोबर. हा पूर्ण वेडिंग सीझन आहे. तुमचं हम्म. टार्गेट किती आहे या हो किती बरोबर. किती लाखांचा बिझनेस करायचा प्लॅन केला तुम्ही? 15-20 तर चालू आहे सध्या. माझं अजून एक म्हणणं आहे, जर तुम्ही जर ऍड कंटिन्यू जर ठेवली ना, तर तुमचे मी म्हणतो की वेडिंग सीझन मध्ये एकही डेट तुमची अशी खाली राहणार नाही. तुम्ही कंटिन्यू बुक म्हणजे बुकच राहणार.